नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे जिल्ह्यात वाढती महागाई आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाने केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास शासनाविरोधात रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन करण्याचा इशाराही पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या वतीने कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात येत आहे. आजची वाढती महागाई, बेरोजगारी व शेतकऱ्यांना फसवी कर्जमाफी याच्या संदर्भात आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देत आहे. याकरिता कलेक्टर सरकारने, महाराष्ट्र सरकारने, देशाच्या सरकारने जर याच्यावर विचार नाही केला तर आम्ही याच्यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा आमचा मानस आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.